हरे कृष्णा. आज मी जात आहे अशा देवाच्या मंदिरात ज्यांच्यामुळे आपल्या मंदिरात देव आहेत, ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे. तुम्हाला समजलं असेलच की मी नक्की कोणाबद्दल बोलत आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ओळखलत. मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच बोलत आहे. हरे कृष्णा. आज मी आलो आहे शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्याद्वारे निर्माण केलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ, जे भिवंडी तालुक्यामध्ये आहे. मंदिराच्या समोरच आपल्याला भव्य अशी महादेवांची मूर्ती पाहायला मिळते. महादेवांची मूर्ती आपल्याला ध्यानस्थ अवस्थेत पाहायला मिळते. महादेवांच्या मूर्तीच्या मागेच आपल्याला सुशोभित बाग आणि भव्य दिव्य प्रवेशद्वार आणि दगडी तटबंदी पाहायला मिळतात. हे मंदिर नक्कीच प्रेक्षणीय आहे. मंदिराचा जो प्रवेशद्वार आहे तो 52 फूट एवढ्या उंचीचा आहे आणि त्याच्या बाजूलाच म्हणजे प्रवेशद्वारानजदीकच मावळे आणि घोडे यांच्या प्रतिकृती उभारल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या समोरच आपल्याला अशा पद्धतीची सुशोभित बाग पाहायला मिळते आणि समोरच आपल्याला मावळे, हत्ती, घोडे यांच्या सुंदर सुंदर प्रतिकृती पाहायला मिळतात. त्यांच्याकडे पाहून आपल्याला ते जिवंत असल्याचे भास होऊ लागतात. मंदिराच्या भल्या मोठ्या प्रवेशद्वाराकडे पाहून असं वाटतं की जणू काही आपण कोणत्या तरी किल्ल्यातच आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिव्य विश्वात पाऊल टाकल्यानंतर शक्तिपीठ मंदिराची अद्वितीय वास्तुरचना व आध्यात्मिक तेज अनुभवायला मिळते. तर चला मग जाऊया आपण मंदिरामध्ये. हे मंदिर भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी केंद्र नक्कीच ठरेल. भारताचे भव्य किल्ले आणि मंदिरांच्या प्रेरणेवर आधारित हे अनोखे मंदिर 4 एकर परिसरात पसरलेले आहे. येथे अस्सल दगडी तटबंदी, 42 फूट उंच मुख्य प्रवेशद्वार आणि 55 फूट उंच शिखर आहे. कोरीव स्तंभ आणि भित्तिचित्रांनी सजलेले प्रशस्त सभागृह भव्य सागवानी दरवाजाकडे नेते. मंदिरात प्रवेश केल्यानंतर समोरच शिवरायांच्या उजव्या बाजूला आपल्या स्वराज्यजननी राजमाता जिजाबाई यांची मूर्ती आपणास पाहावयास मिळते. तसेच शिवरायांच्या डाव्या बाजूला आई तुळजाभवानीची मूर्ती आपणास पाहावयास मिळते. तसेच मध्यभागी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची 6.5 फूट उंचीची काळ्या पाषाणाची मूर्ती विराजमान झालेली दिसते. प्रसिद्ध शिल्पकार श्री अरुण योगीराज यांनी ही मूर्ती साकारलेली आहे. महाराजांच्या मूर्तीकडे पाहून अक्षरशः असं जाणवतं की साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासमोर विराजमान आहेत. ज्यावेळेस तुम्ही महाराजांच्या मूर्तीकडे पाहता त्यावेळेस असं वाटतं की महाराजांकडे आपण एकटक बघतच राहावं. महाराजांचं कौतुक करावं तेवढं कमीच. आपल्या महाराजांनी जे आपल्यासाठी केलं आहे त्या सर्व गोष्टी आपण कधीच विसरल्या नाही पाहिजेत. जर शिवराय या मातीत जन्मले नसते तर कदाचित स्वाभिमान हा शब्दच आपल्या इतिहासातून नाहीसा झाला असता. गावे जळत होती, शेतकरी लुटले जात होते, स्त्रियांचा सन्मान तुडवला जात होता, लोक जगत होते पण स्वाभिमान मात्र मेला होता. शिवरायांच्या रूपात साक्षात भगवंत आपल्या रक्षणासाठी अवतरले होते. तुम्हाला भगवद्गीतेमधील 4थ्या अध्यायातील 7वा श्लोक माहीतच असेल, जिथे भगवंत अर्जुनाला सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. इथे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत, जेव्हा जेव्हा आणि जिथे धार्मिक आचरणात घट होते आणि अधर्माचा उदय होतो तेव्हा मी स्वतः अवतार घेतो. तेव्हा देखील काहीशी परिस्थिती अशीच होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. महाराजांपूर्वी सुमारे 450 वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह
या दोन सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता. ते मनाने उदार नव्हते, ते प्रजेवर जुलूम करीत होते. या दोघांचे एकमेकांशी भांडण होत असे. आपापसात लढाया होत आणि त्यात प्रजेचे खूप हाल होत. रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते, राहण्यासाठी सुरक्षित निवारा नव्हता. सगळीकडे अंधाधुंद माजली होती. शिवाजी महाराजांनी हे सर्व पाहिले. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले. भांडखोर सरदारांना त्यांनी वठणीवर आणले. स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. जुलमी राजवटींचा पराभव केला. न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. हे स्वराज्य सर्व जाती धर्मांच्या लोकांचे होते. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताही भेदभाव केला नाही. सर्व धर्मांतील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला. महाराजांची ही थोर कामगिरी पाहून आपल्याला प्रेरणा आणि स्फूर्ती मिळते. शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300 ते 400 वर्षे महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. जसे की श्री चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा. या संतांपासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून आलेल्या संतांनी पुढे चालवली. या संत मंडळींमध्ये संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत तुकाराम, संत निळोबा इत्यादी संतांचा अंतर्भाव होतो. त्यांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे सारखे अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली. त्यांनी केलेल्या कार्याचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी मोठा उपयोग झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात संत तुकाराम व संत रामदास हे संत होऊन गेले. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे होते. त्यांच्या घरी शेती भाती होती. त्यांचे किराणा मालाचे दुकानही होते. त्यांचे वडील आडल्या नडल्यांना कर्ज देत, पण तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खाते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि लोकांना कर्जमुक्त केले. जवळच्या डोंगरावर जाऊन ते भगवान विठ्ठला यांचे भजन करत, आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जात, कीर्तन करत, अभंग रचत आणि ते अभंग लोकांना म्हणून दाखवत. हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत. शिवराय सुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत. संत तुकाराम लोकांना दया, क्षमा, शांती यांची शिकवण देत, संप्रदायाचा उपदेश करत. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला. लोकांच्या मनात विचार जागे केले. लोक संत तुकारामांचा जय जयकार करू लागले. आजही महाराष्ट्रभर ज्ञानबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो. संत ज्ञानेश्वर यांना ज्ञानबा असे म्हणतात. तुकाराम गाथा आजही घरोघरी वाचली जाते. त्याच काळात महाराष्ट्राच्या कडेकपारीत जय जय रघुवीर समर्थ अशी समर्थ रामदासांची गर्जना घुमत होती. त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरी नदीच्या काठी जांब या गावी रामनवमीच्या दिवशी झाला. रामदासांचे मूळ नाव नारायण होते, पण ते स्वतःला रामाचा दास म्हणवू लागले. दासबोध या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला. तसेच त्यांच्या मनाचे श्लोक या ग्रंथातून त्यांनी लोकांना सद्विचार आणि सद्वर्तनाची शिकवण दिली. बालोपसनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमान यांची मंदिरे उभारली. लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकविले. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील ते याचे, हा संदेश त्यांनी लोकांना दिला. रामदासांनी लोकांना संघटना करण्यास व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्या काळातील लोकांना धीर आला. साधू संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. धर्माबद्दल आदर वाढला. लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला. संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. निजामशाहीने मालोजी राजांची जहागीर शहाजी राजांना दिली. शहाजी राजे पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता. मुघल बादशाने
ती निजामशाही जिंकायचा बेत केला. विजापूरचा आदिलशाह हा देखील त्यात सामील झाला. तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले. दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. अहमदनगरजवळ भातवाडी येथे ही प्रसिद्ध लढाई सुरू झाली. या लढाईत शरीफजी मारले गेले, पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला. दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली, इतकी की खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली. त्यातून उभयंतात वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले. आदिलशहाने त्यांना सर लष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या. वजीर मलिक अंबर मृत्यू पावला. त्याचा पुत्र फतेह खान हा मोठा कारस्थानी होता. तो आता निजामशाहीचा वजीर झाला. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले. तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परतले. ते दिवस फार धामधुमीचे होते. उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहान यांनी दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजीराजांच्या जहागिरीतील पुणे गाव विजापूरच्या आदिलशहाने उद्ध्वस्त करून टाकले होते. शहाजीराजे अडचणीत सापडले होते. इकडे आड तिकडे विहीर, त्यांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले. अशात जिजाबाई गरोदर होत्या. या धामधुमीत त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न उभा राहिला. शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवायचे त्यांनी ठरवले. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळचा किल्ला. चारही बाजूंनी उंच कडे, भक्कम तटबंदी आणि मजबूत दरवाजे. किल्ला अतिशय बळकट होता. विजयराज हे त्याचे किल्लेदार होते. ते भोसल्यांच्या नात्यातीलच होते. त्यांनी जिजाबाईंच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली. शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले आणि ते मुघलांवर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551 म्हणजे इंग्रजी कॅलेंडरनुसार 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीच्या नगरखान्यात सनई चौघडे वाजत होते. अशा मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्ररत्नाचा जन्म झाला. किल्ल्यावर आनंदोत्सव साजरा झाला. बाळाचे बारसे झाले. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी असे ठेवले. शिवरायांचे बालपण धावपळीचे होते. वयाची पहिली 6 वर्षे अस्थिरतेत गेली. पण या साऱ्या परिस्थितीतही जिजाबाईंनी त्यांना उत्तम संस्कार व शिक्षण दिले. सायंकाळी त्या सांजवात लावत, शिवबांना जवळ घेऊन मायेने कुरवाळत प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, भीम आणि अभिमन्यू यांच्या शौर्यकथा सांगत. कधी संत नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ यांच्या अभंगाचा गोड स्वर कानी पडत असे. शिवरायांना शूरवीरांच्या गोष्टी विशेष आवडत. मोठ्या झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावेत असे त्यांना वाटे. साधू संतांच्या चरित्र कथांमधून त्यांच्या मनात संतांविषयी आदरभाव निर्माण झाला. स्वतः शहाजीराजे हे संस्कृतचे गाढे पंडित होते. त्यांनी आपल्या बंगळुरूच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता. शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती. तेथे वयाच्या 7व्या वर्षी त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. थोड्याच काळात शिवराय लेखन वाचनाच्या कलेत पारंगत झाले. रामायण, महाभारत, भागवत यांतील गोष्टी ते स्वतः वाचू लागले. शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली. त्यांनी शिवरायांना घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला. अशा प्रकारे वयाच्या 12व्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या व कला यांचा परिचय झाला. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधीकधी शिवबाही त्यांच्या घरी जात आणि त्यांच्या भाकऱ्या आवडीने खात. गमतीदार खेळ खेळत मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातली पाखरे. ती पोपट, कोकिळ, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत. मातीचे हत्ती घोडे बनवणे, मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे छंद. लपंडाव, चेंडू, भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. शिवरायही त्यांच्यात मिसळून हे खेळ खेळत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फारच आवडत. जिजाबाई या काही सामान्य स्त्री नव्हत्या. त्या लखुजी जाधव
यांसारख्या बलाढ्य सरदाराच्या कन्या आणि शहाजीराजे भोसले यांसारख्या पराक्रमी पुरुषाच्या पत्नी होत्या. राजकारण आणि युद्धनीतीचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले होते. जाधव आणि भोसले या दोन्ही पराक्रमी घराण्यांची लढाऊ परंपरा त्यांच्या ठिकाणी एकत्र आली होती. जिजाबाई मोठ्या स्वाभिमानी आणि स्वातंत्र्यप्रिय होत्या. मराठा सरदारांनी कितीही पराक्रम केला तरी सुलतानांच्या दरबारात त्याची योग्य कदर होत नसे. त्याचा त्यांना कटू अनुभव होता. निजामशहाने भर दरबारात त्यांच्या पित्याची हत्या केली होती. हे दुःख त्यांनी मनात साठवले पण खचल्या नाहीत. त्यांनी निश्चय केला, त्यांचा शिवबा परक्यांची चाकरी करणार नाही. तो आपल्या लोकांचे स्वतंत्र राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करेल. या ध्येयाने त्या छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवत होत्या. मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत. मावळे इमानी, कष्टाळू आणि चपळ होते. काटकपणात त्यांचा हात कोणी धरू शकत नव्हते. पण सुलतानी राजवटीने ते गांजले होते. सुलतानांच्या लष्कराकडून गावोगावी लूट होत असे. रयत परागंदा होई, तिला कोणी वाली नसे. अशा दुःखी लोकांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे शिवरायांच्या मनात येई. घरी आल्यावर शिवराय जिजाबाईंशी खंत व्यक्त करत. तेव्हा जिजाबाई म्हणत, शिवबा, भोसल्यांचा पूर्व श्रीराम यांनी दुष्ट रावणाचा संहार करून प्रजेला सुखी केले. यादवांचा पूर्वज श्रीकृष्ण त्यांनी दुष्ट कंसाचा वध करून लोकांना न्याय दिला. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे. तू ही दुष्टांचा संहार करू शकशील. तू ही गरीब प्रजेला सुखी करू शकशील. आईच्या या प्रेरणादायी उपदेशाने शिवरायांना नवा हुरूप येई. राम, कृष्ण, भीम, अर्जुन यांच्या पराक्रमांच्या कथा त्यांच्या मनात घोळत. हे वीर पुरुष अन्यायाविरुद्ध जसे लढले तसे आपण लढावे. त्यांनी दुष्टांचा नाश केला तसे आपण करावे. त्यांनी प्रजेला सुखी केले तसे आपण करावे. असा दृढ निश्चय त्यांच्या मनात बळावत गेला. न्यायी, धाडसी आणि पराक्रमी व्हावे. स्वराज्य स्थापन करून जनतेला सुखी करावे. ही जाज्वल्य प्रेरणा त्यांच्या अंतःकरणात चेतत राहिली. पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते. तेथे 1645 साली एक विलक्षण घटना घडली. शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यांमधील काही मावळे मंडळी मसलतीसाठी तिथे जमली होती. त्या किर अरण्यात झाडाझुडपात लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांबरोबर कसले खलबत्ते मावळे करत होते. श्री शंकरापाशी कोणते मागणे मागत होते. शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती. त्यांनी एक मोठा घाट घातला होता. त्या देवालयात जमलेल्या सवंगड्यांना ते कळकळीने म्हणाले, गड्यांनो, मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत. त्यांनीच आम्हाला इथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे. सर्व कसे छान झाले आहे. पण गड्यांनो, मला यात मुळीच आनंद वाटत नाही. सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का? दुसऱ्याच्या ओंजळीनेच आपण पाणी प्यावे का? आपल्या चारी बाजूंना अनेक परकीय राजवटी आहेत. त्यांच्यामध्ये सारखी युद्धे चालू असतात. आपली माणसे या युद्धात नाहक मरतात. कुटुंबेच्या कुटुंबे देशोधडीला लागतात. आपल्या मुलखाची धुळदाण होते आणि इतके सोसूनही आपल्या पदरी काय तर गुलामगिरी. आपण हे किती दिवस सहन करायचे? दुसऱ्यासाठी आपण किती काळ खपायचे? सांगा, तुम्हीच सांगा. वतनांच्या लोभाने आपण हे असेच चालू द्यायचे का? शिवराय आवेशाने बोलत होते. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. बोलता बोलता ते थांबले. त्या तरुण सवंगड्यांकडे पाहू लागले. रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले. नवीच दृष्टी त्यांना मिळाली. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, बोला राजे, बोला. आपला मनोदय सांगा आम्हाला. तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. हो राजे, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. आमचे प्राणही देऊ. ते सारे तेजस्वी तरुण वीर एका आवाजात बोलले. मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले. एकीकडे पाहत ते आनंदाने म्हणाले, गड्यांनो, आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे, सर्वांनी खपायचे, सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे. आपले हे ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य. तुमचे, माझे, साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. परक्यांची गुलामी आता नको. उठा, या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू. स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचे वर्चस्व वाढणार. सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले.
हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया, शिवराय शेवटी निश्चयाने बोलले. रायरेश्वराच्या देवालयातून सारे मावळे बाहेर पडले. ते स्वराज्याच्या आणाभाका घेऊनच. शिवरायांचे मन उचंबळून आले. ते पुण्यास येताच तडक लाल महालात मातोश्रींकडे गेले. घडलेला प्रसंग त्यांनी जिजाबाईंना सांगितला. त्या माऊलीला धन्य धन्य वाटले. आपण मनी जे ठरले ते बालराजे पूर्ण करणार अशी आशा, असा विश्वास त्यांना वाटू लागला. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली आणि पुढे त्यांनी रायगड, प्रतापगड, तोरणागड, सिंहगड असे बरेचसे किल्ले जिंकले. मित्रांनो, आपल्या शिवाजी महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे. तो मला एका व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही आणि तेवढा मी सुद्धा मोठा जाणकार नाही. शिवरायांच्या आशीर्वादाने मला पुन्हा शिवरायांबद्दल काहीतरी वाचायची आणि काहीतरी सांगायची संधी मिळाली. शिवरायांचं आणि तुम्हा सर्व शिवप्रेमींचं आशीर्वाद माझ्यावर असेच राहू द्या. अशा प्रकारचे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत भविष्यात देखील आणण्याचा प्रयत्न करत राहीन. आणि मित्रांनो, हे मंदिर शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्याद्वारे बांधण्यात आले आहे. 17 मार्च 2025 रोजी या शक्तिपीठाचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित आहे. केवळ एक पराक्रमी योद्ध्याप्रमाणे नव्हे, तर शौर्य, न्याय आणि स्वराज्य यांचे शाश्वत प्रतीक म्हणून. येथे त्यांची प्रेरणादायी भावना प्रत्येक भक्तामध्ये सामर्थ्य, भक्ती आणि राष्ट्राभिमान जागवते. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले ज्यांना भव्य किल्ले चढता येत नाहीत, त्यांच्यासाठी हे शक्तिपीठ एक भावनिक किल्ला ठरते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाशी नाते जोडणारे आणि त्यांच्या उपस्थितीची हृदयात अनुभूती देणारे असे हे पवित्र स्थान आहे. हे मंदिर केवळ प्रार्थनेचे ठिकाण नसून एक नवीन आशा, धैर्य आणि आत्मविश्वासाचे प्रेरणास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श हे केवळ इतिहास नाहीत, ते आजही आपल्याला मार्गदर्शन करतात आणि पुढील पिढ्यांना सामर्थ्य देतात. हे मंदिर रोज सकाळी 8 वाजता उघडते आणि रात्री 10 वाजता बंद होते. हे मंदिर स्थित आहे मुक्काम शिवक्षेत्र, मराठेपाडा, पोस्ट दुगाड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. या मंदिराच्या जवळचे रेल्वे स्थानक आहे भिवंडी रोड. 2 व्हीलर आणि 4 व्हीलरच्या पार्किंगची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. स्थानिक वाहतूक आणि खाजगी वाहनाने या ठिकाणी तुम्हाला सहज पोहोचता येईल. तसेच पार्किंग, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, छायाचित्रे व कलाकृती खरेदीची सुविधा या ठिकाणी करण्यात आली आहे. या मंदिरात काही नियम ठेवण्यात आले आहेत, जसे की मंदिर परिसरात शांतता राखायची आहे, साधे व सुसंस्कृत वस्त्र परिधान करायचे आहेत आणि जर तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी इथे आला असाल तर व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यापूर्वी संस्थेकडून परवानगी नक्की घ्यायची आहे. ते तुम्हाला त्यासाठी परवानगी तर देतीलच, शिवाय योग्य ते मार्गदर्शन देखील करतील. अढळ भक्ती आणि राष्ट्राभिमानाच्या भावनेतून स्थापन झालेल्या शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणी आणि आदर्शांचे जतन करण्यासाठी समर्पित आहे. शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्व गुण, नैतिक धैर्य आणि रणनीतीतील प्रज्ञा यांचा गौरव करण्यासाठी समर्पित आहे. या पवित्र स्थळाद्वारे शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट हे प्रत्येक पिढीला अभिमान आणि ध्येय भावनेने उभे राहण्याची प्रेरणा देते. छत्रपती हे केवळ उपाधी नाही, तो एक जिवंत वारसा आहे. शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्याद्वारे निर्माण केलेले हे मंदिर केवळ उपासनेचे स्थळ नसून एक शक्तिपीठ आहे. पराक्रम, दूरदृष्टी आणि आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र आहे. शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट यांची काही ध्येय आहेत, जसे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणा आणि मूल्यांवर आधारित जागतिक प्रेरणा केंद्र निर्माण करणे, प्रत्येक हृदयात स्वराज्याची भावना जागृत करणे, शिस्त, शौर्य आणि सेवाभावाचे संस्कार देऊन युवकांना सक्षम करणे, या मंदिराला धर्माच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय एकात्मता आणि सामर्थ्याचे प्रतीक बनवणे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, पराक्रम आणि गौरवशाली इतिहास जगासमोर मांडणे. शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट
यांचे काही उद्दिष्टे देखील आहेत, जसे की गुरुकुल बनवणे, शिवकालीन शौर्य प्रशिक्षण केंद्र उभारणे, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व केंद्र उभारणे, गोशाळा उभारणे, ग्रंथालये उभारणे, कार्यशाळा उभारणे, गडकिल्ले संवर्धन व संरक्षण मोहीम आखणे, शिवसंस्कार व बालसंस्कार केंद्र उभारणे, विविध शिबिरांचे आयोजन, शिवसप्तांचे आयोजन, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करणे, शिवसप्ताहांचे आयोजन, महिला सक्षमीकरण व सबलीकरण. शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट यांचे संस्थापक डॉक्टर श्री राजाभाऊ चौधरी यांना आणि त्यांच्या सहकार्यांना मी धन्यवाद देतो की तुमच्या निमित्ताने आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पाहण्याची संधी लाभली. आणि तुमच्या भविष्यातील उपक्रमांसाठी आई तुळजाभवानी तुम्हाला खूप सामर्थ्य देव अशी प्रार्थना देखील करतो. मी या व्हिडिओद्वारे तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही देखील तुमच्या घरातल्या लहान आणि मोठ्यांसह या मंदिराला नक्की भेट द्या. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्व लहान मोठ्यांना जय शिवराय. भेटू आपण पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्या लहान मोठ्यांची सुद्धा काळजी घ्या. व्यसनांपासून दूर राहा. हरे कृष्णा. जय शिवराय.